नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, इथे माझ्याकडे मापासाठी ब्लाऊज आलेला आहे आणि या मापाचं जे ब्लाऊजचं शोल्डर आहे ते उतरत आहे। तर ते व्यवस्थित कटिंग कसं करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर महत्त्वाचा पॉइंट आधी सर्वात आधी समजून घेऊयात। हे बघा, आता इथे पाठीमागचा गळा बघा किती मोठा आहे। जेवढा तुमचा पाठीमागचा गळा मोठा असणार आहे तेवढं तुमचं शोल्डर कमी, म्हणजे इथे कमी घ्यायचं आहे। आणि जेवढा तुमचा पाठीमागचा गळा कमी असणार, म्हणजे लहान जर असला तर तेवढं तुमचं शोल्डर इथे वाढत जाणार। समजलं तुम्हाला इथे? तर इथे बघा, आता बघा आपण पाठीमागचा गळा मोजून घेऊया सर्वात आधी। म्हणजेच बघा, या ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते उतरत आहे। तर ते का उतरत आहे? इथे बघा, पाठीमागचा गळा आहे आपला इथे 12 इंच। ठीक आहे, 12 इंच आपला पाठीमागचा गळा आहे। आणि सर्वात नंतर आपण काय बघूयात, शोल्डर किती आहे या ब्लाऊजचं शोल्डर बघूयात। तर इथे बघा, या बाहीपासून तर या बाहीपर्यंत बरोबर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा 10 इंच आपलं शोल्डर आहे। मैत्रिणींनो, शोल्डर मोजताना ब्लाऊज व्यवस्थितच ठेवता गेलं पाहिजे। म्हणजे बघा, असं निमुळतं सुद्धा ठेवायचं नाही आणि असं फाकतं सुद्धा ठेवायचं नाही, जसं आहे तसं ठेवायचं। आता इथे बघा 10 इंच आपलं शोल्डर आलं का नाही? 10 मध्ये 1 प्लस ॲड करायचं, झालं 11 इंच। आणि 11चं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे इथे 5.5 इंच। ठीक आहे, तर आता बघा 5.5 इंच आपलं इथे शोल्डर आलं। म्हणजे बघा आता आपला गळा उतरत आहे। ठीक आहे, तर 5.5 आलेला आहे अर्ध। तर मी परत इथे 5.25 इंचच घेणार आहे। म्हणजे 5 इंच आणि 2 लाईन 5.5 न घेता 5.25 इंचच मी इथे शोल्डर घेणार आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं, सरळ अशी लाईन ड्रॉ करायची बघा। आणि आता बघा, आता काय करायचं, आपल्याला गळ्याकडच्या साईडने, तुमचं जे गळ्याकडच्या साईडने 1/2 इंच असं डाऊन जायचं। हे बघा, असं अशा पद्धतीने कटिंग करायचं शोल्डर। आणि इथे गळा मार्जिंग आखल्यानंतर इथे बघा, तुमचं शोल्डर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग जर केलं तर तुमचं जे मापाचं ब्लाऊज आहे ते बिघडलेलं आहे, तरी पण तुमचं हे ब्लाऊज मी 100% गॅरंटी देते, तुमचं ब्लाऊज हे व्यवस्थितच बसणार। व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।